हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. समजा तुम्ही एक ईझी जॉब शोधत आहे, जे तुम्ही घर बसल्या करू शकता. तुम्ही फ्रेशर आहात, चालेल. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, चालेल. ओके. तर तुम्ही ह्या जॉबसाठी तुम्ही एलिजिबल आहात. जर तुम्ही फ्रेशर असाल, जरी ग्रॅज्युएशन असाल, अनेक तुम्हाला क्रायटेरिया सांगतो मी. ह्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी यायला पाहिजे, ओके. सो तुम्हाला ॲटलीस्ट थोडंफार हिंदी तरी यायला पाहिजे आणि थोडंफार इंग्लिश यायला पाहिजे, ओके. सो असं फ्लुएन्सी तरी म्हणत नाही, पण थोडंफार हिंदी, इंग्लिश यायला पाहिजे. कारण कंपनी इंडियाची कंपनी आहे. तुम्हाला माहिती आहे थंबनेल बघूनच तुम्हाला समजलं असेल कंपनी कुठली आहे. तर कंपनी आहे टेक महिंद्रा. ओके. सो खूप चांगली कंपनी आहे, रेप्युटेड कंपनी आहे. या कंपनीमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहेत. ओके. आणि त्यांनी जास्त काही क्रायटेरिया विचारले नाहीत. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जरी फ्रेशर असाल तरी चालतं. ओके. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी चालतंय आणि तुम्ही जरी 12वी पास असाल तरी तुम्ही या जॉबसाठी एलिजिबल आहात. ओके. आणि तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे जे काही जॉब असतात ना, जे काही मी तुम्हाला जॉब पोस्ट सांगते ते सगळे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटमधून त्यांनी जे पोस्ट केलं असेल तिथूनच मी तुम्हाला सांगते. ओके. असं नाही की माझ्या मनाने मी तुम्हाला सांगत असते. सो सगळे जॉब जेन्युइन्स असतात. फक्त एवढंच रिक्वेस्ट असते की तुम्ही तिथं व्यवस्थित अप्लाय करायला पाहिजे. कसं होतं ना, की तुम्ही अप्लाय करताना तुमचा रिझ्यूम नाही मॅच झाला तरी तुम्हाला कॉल करणार नाहीत. ओके. सो तुम्ही स्टेटस पण तुमचं चेक करत राहावं लागणार. Naukri.com तुमचं स्टेटस सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार. आता मी तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून अप्लाय करते, पण मला तिने कॉल येतात. पण मी एलिजिबल नाही आहे त्या जॉबसाठी बिकॉज माझं एज्युकेशन वेगळं झालं. मी तुम्हाला सांगण्यासाठी मला अप्लाय करून ते दाखवावं लागतं, राइट? सो असं होतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगेन, की त्यांचा कॉलबॅक येतो, पण तुम्हाला थोडाफार वेट करावं लागेल. कारण त्यांनी रिझ्यूम चेक करायला थोडा टाईम घेतात. ओके. सो तुम्हाला वेट करावं लागेल. तुम्ही डेफिनेटली तुमचं कंटिन्युअसली तुमचं स्टेटस तुम्ही चेक करत राहावं लागणार, की आमचं कुठं-कुठं पोहोचलेलं. ओके. आणि तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन, की समजा तुम्हाला जर आता मराठी तुम्ही मला खूप कमेंट्स येतात, की ताई मराठीवरती जॉब सांगा म्हणून. ओके. सो मराठीवरती कसे लिमिटेड जॉब असतात. कारण कसं आता त्यांना बिझनेस करायचा असतं म्हणजे त्यांना सगळ्या लोकांना पोहोचायचं म्हणजे ज्या काय म्हणू शकतो आपण जे राज्य आहे त्या सगळ्या राज्यामध्ये त्यांना पोहोचायचं असतं. सो हिंदी लँग्वेज कसं कॉमन सगळेजण बोलतात, राईट? सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की फक्त मराठीमध्ये अडकून बसू नका. हिंदी पण तुम्ही थोडंफार शिका. ओके. मराठीमध्ये जॉब आला तर मी तुम्हाला डेफिनेटली घालतेच, मी पोस्ट वगैरे करतेच. ओके. सो मी तुम्हाला सांगेन की साइडमध्ये तुम्ही हिंदी पण थोडंफार लर्न करा किंवा हिंदी ऑलमोस्ट मला वाटतं की सगळ्यांना आपल्या मराठी पीपलला सगळ्यांना हिंदी येतो. ओके. सो हिंदीसाठी पण तुम्ही जॉब चेकआउट करा. मराठीसाठी पण जॉब तुम्ही चेकआउट करा. ओके. सो मी सगळे जॉब इथे पोस्ट आउट करते. ओके. फक्त मराठीमध्ये तुम्ही अडकून राहू नका. कारण कसं असतं आता बिझनेस म्हणजे सगळ्या देशामध्ये पोहोचायला पाहिजे, तो सगळ्या राज्यामध्ये पोहोचायला पाहिजे. म्हणजे एक मराठी तरी सगळीकडे बोलत नाहीत. करेक्ट. सो हिंदी लँग्वेज कसं कॉमनली सगळ्यांना माहिती असते. त्यासाठी म्हणे की हिंदीमध्ये पण तुम्ही प्रिफर करा. मराठीवरती अडकून बसू नका. मराठी जर अप्लाय झालं तर ओके, तिथं अप्लाय करा. सिलेक्शन झालं तर तुम्ही जॉब करू शकता. ओके. पण हिंदी पण तुम्ही एक ऑप्शन म्हणून तरी ॲटलीस्ट ठेवा. ओके. फाईन. सो चला मग बघूया आपण आजचे जॉब डिटेल्स काय-काय आहेत. तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे नाही म्हणून सांगितलेलं आहे, ते पण आपण चेकआउट करूया. ओके. सो चला मग स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे सांगते. ओके. मी जर नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपडेट्स घेऊन येत राहते. ओके. तर बघू शकता तुम्ही आता आलो आहे तुम्ही स्क्रीनवरती. ओके. तर आज मी तुम्हाला मोबाईलमधून दाखवणार आहे, की मोबाईलमध्ये कसं व्ह्यू असतं. तर बघू शकता ही कंपनी ऑफिशियल वेबसाईटमधून टेक महिंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटमधून अशी वॅकन्सी ओपनिंग आलेली. ओके. सो तुम्ही चेकआउट पण करू शकता किंवा तुम्ही व्हेरिफाय पण करू शकता. ओके. सो इथे जॉब डिटेल्स दिलेत त्यांनी. तर जॉब डिटेल्समध्ये आपण बघूया. फर्स्ट थिंग म्हणतात की 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स. जरी तुम्हाला 0 to 2 इयर्स एक्सपिरियन्स असला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सपिरियन्स असलं किंवा नसलं तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके. 150 वॅकन्सीज पण भरपूर आहेत. ओके. सो सॅलरी तुम्हाला इथं पडणार आहे 1.75 पासून 2 लाख पर्यंत तुम्हाला पर एनम सॅलरी पडणार आहे. यांचं ऑफिस कोलकातामध्ये आहे, पण तुम्हाला रिमोट त्यांनी काय देणार आहेत, वर्क देणार आहेत. ओके. आता याचं जॉब डिस्क्रिप्शन बघूया आपण. जॉब डिस्क्रिप्शन काय-काय तर ई-कॉमर्स कस्टमर हँडलिंग. तर इथं तुम्हाला ई-कॉमर्सचे कस्टमर्स हँडल करायचे आहेत. एक्सेलेंट कम्युनिकेशन स्किल इंग्लिश आणि हिंदी. तुम्हाला सांगितलं पण इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सो कस्टमरचे काही पण क्वेरीज तुम्हाला कॉलमधून हँडल करावे लागतील. ओके. सो पण असं नाही की कॉलमधूनच, पण थोड्या टाईमला तुम्हाला सिस्टम पण लागेल. ओके. चेकआउट करण्यासाठी. सो इथे काय म्हणते सिस्टम कॉन्फिगरेशन तुमच्याकडे सिस्टम असली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं लॅपटॉप असलं पाहिजे किंवा पीसी असली पाहिजे. त्या ठिकाणी वायफाय प्रोसेसर असायला पाहिजे. 10 GB रॅम आणि वायफाय विथ प्रॉपर पॉवर बॅकअप असायला पाहिजे. ओके. नॉईज असायचं, नॉईज कॅन्सलेशन हेडसेट असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त आवाज नसतो ना त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला बसावं लागेल. ओके. इमिजिएट जॉइनर. समजा तुमचं सिलेक्शन झालं ना ह्याच्यामध्ये तुम्ही इमिजिएटली जॉइन करायला पाहिजे असं कारण त्यांना अर्जंट रिक्वायरमेंट आहे. त्यासाठी तुम्हाला इमिजिएट जॉइनिंग करावं लागेल. कॉन्ट्रॅक्ट असणार 3 महिन्याचं. टायपिंग स्पीड पण तुम्हाला थोडीफार असायला पाहिजे. ओके. 25 वर्ड्स पर मिनिट तर असायला पाहिजे. ह्याचं राउंड इंटरव्ह्यू कसं म्हणजे त्यांचं इंटरव्ह्यू राउंड कसं असतं, तर HR राउंड असते, नंतर सायकोमेट्रिक राउंड टेस्ट असते, नंतर वर्स अँड 4 टेस्ट असते, नंतर क्लायंट राउंड असते. ओके. सो हे 4 राउंड तुमच्या तिथं असणार आहेत. ओके. आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं वगैरे नसेल, समजा डायरेक्टली तुम्हाला इथं अप्लाय नाही करणार, तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकता. त्यांनी नंबर पण दिलेत बघू शकता तुम्ही Shweta@91 फोन नंबर पण दिलेत. त्या फोन नंबरवरती पण तुम्ही कॉल करून कन्फर्म करून घेऊ शकता. ओके.
म्हणजे त्यांना तुम्ही रेझ्यूम पाठवू शकता किंवा हे ईमेल आयडी दिलेत, ह्या ईमेल आयडीला पण डायरेक्ट तुम्ही रेझ्यूम पाठवू शकता. इथून जर तुम्ही अप्लाय नाही करणार तर हे पण करू शकता. इथून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे अप्लाय म्हणून. ओके. सो अप्लायवरती क्लिक करायचं आहे. तर मी इथं अप्लाय करायची प्रोसेस पण तुम्हाला सांगणार आहे, की थोड्या लोकांनी कन्फ्युजन होते, त्यासाठी मी अप्लाय करायची प्रोसेससुद्धा तुम्हाला सांगणार आहे. इथं बघा त्यांनी सांगितलं, की आर यू करंटली वर्किंग? तुम्ही येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ओके. सो येस म्हणून केलेली आहे मी. व्हॉट इज द नेम ऑफ युअर करंट ऑर्गनायझेशन? तर ते सगळं विचारणार त्यांनी मला आता. ओके. सो मी इथं घालते एक कंपनीचं नाव घालते. ओके. इन्फिस्कॅय म्हणून. What is the currency of your sorry, what is the currency of your salary? सो सॅलरी किती आहे ते त्यांनी विचारलेत मला. ओके. सो मी आता सध्याला ओके असंच मी घातलेलं ॲक्च्युली. ओके. सो INR गेलेलं आहे इथं आणि ॲक्च्युली सॅलरी तिथं INR म्हणून गेलं आणि हे आलं तिथं. ओके. सो माझा अप्लाय झालेला आहे तिथं आता. तसंच तुम्हाला पण अप्लाय करायचं आहे. तुम्हाला जर अप्लाय करायचं तर ह्याच पद्धतीने तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ओके. सो इथं अप्लाय तरी झालेलं आहे ते कंप्लीटली. सो त्यांचा रिप्लाय येणार किंवा मी तुम्हाला तिथं चेकआउट करावं लागणार त्याचं स्टेटस वगैरे कसं. इथं बघू शकता अप्लायड म्हणून दिसतंय अप्लाय झाल्यावरती. ओके. सो मला इथं येऊन मला कंटिन्यू स्टेटस चेक करावं लागणार तेव्हाच मला समजणार आहे. ओके. सो असं तुम्ही अप्लाय करू शकता या जॉबसाठी. फाईन. ओके. तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, की तुम्ही कसं अप्लाय करू शकता. ओके. तर ह्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करा आणि समजा तुम्हाला काही समजलं नाही, काही तुम्हाला क्वेशन असेल, काही पण क्वेरीज असेल, तर मी इथं आहे. तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. आणि एक तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईकशी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे अपडेट्स पण तुम्हाला मिळत राहतील. ओके. सो थँक यू सो मच अँड कीप सपोर्टिंग.